मित्रांनो, निमसोडच्या मैदानात आपण आहोत. तर संबंध महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रात एक धुमाकूळ घालणारा बैल म्हणजे घोटचा सर्जा. तर घोटच्या सर्जाचे आपल्या जुने मालक विजू ड्रायव्हर आहेत. तर ड्रायव्हर काय सांगाल, कसं आजचं चाललंय मैदान? काय आजचं मैदान चांगलं चाललंय. काय सांगाल सर्जाबद्दल? काय सांगाल? तुम्ही त्याला मोठा केला म्हणजे थोडक्यात. हो, मोठा केला म्हणजे ही सगळी आमची टीम आहेच की सांगते. माझ्या ही पहिल्यापासून यांच्यात आहे मी. बरोबर. इथं घोटकरांचा बैल पहिल्यापासून माझ्याकडेच आहे ती. आणि त्याच्या अगोदर माझ्याकडे बटर झाला, त्यांचा सुंदर झाला, त्याच्यानंतर पठाण झाला, त्याच्यानंतर मोठा सर्जा झाला, त्याच्यानंतर हे छोटा सर्जा. ही बैल ते एक नंबरातली सगळी त्यांच्याकडे आहे ती पहिल्यापासून. बरोबर. आणि आता कसं झालंय, आता पायऱ्यांचं आता पहिल्यासारखं खेळ. त्यावेळेला कसं 4-4 शर्ती किंवा 8-8 शर्ती होतो एकच बैल राहत होता पायऱ्यात. आता रोज एक बैल झाला, एवढा घोळ झाला आहे आता. बैलगाड्या बी वाढल्या त्या शर्ती म्हणजे. आता बैल बी जास्त झाले. ते पहिले कसे 25-30 फेर होतात, आता 100 फेर होत होते. फरक झाला. सर्जाची खासियत काय सांगाल? म्हणजे आता तुमच्या दावणीला तर असतो सर्जाची खासियत म्हणजे तुम्हाला तेव्हा असतानाच पहिल्यापासूनच स्टार्टपासून तुम्हाला वासुर असला आहे ती जाग्यापर्यंत गाडी वडीतच पळतो. आणि त्याला मी तर म्हणतोय अजून 100-200 फूट पळला असला, ह्याच्यात 500 फूट तरी ती वडीतच पळणार, निकालातनं बाहेर पडतो. का म्हणजे आता संबंध महाराष्ट्रात तू नाव गाजवतोय, मग तुमचं पण नाव आता येतं पुढं, म्हणजे कसं वाटतं? काय हो, चांगलं वाटतंय, मस्त. कसं घडवला तुम्ही? घडवला कसं काय सांगा त्याला? म्हणजे घडवला म्हणजे घरच्याच गायचा आहे तो. आणि आपला मोठा सर्जा होता त्याच्याच तोच गायला भरला होता आपल्या घरच्या. आणि ते वासरू झाल्यानंतर मी किती जास्त नाही पळवलं, एक 5-7 मैदानं पळवलंय त्याला. घरीच फिरं टाकलं, डायरेक्ट शर्तीतच नेलं होतं. आणि परत मग आता हे नाना हे बी बैल बघत होती सगळी. आता ही आमचीच टीम सगळी घोटकरांची जुनी. ही बैल हुडकच होती, बैल घ्यायचाच होता त्यासने. तर मी म्हणलं नानाला, एक म्हातारपणी नाना मी बैल तुम्हाला देतो, त्याला बैल लावावे लागतील. आणि मग हे बैल दिलाय बघा. आणि अरुण पाटील असं पोरगा आहे तुम्हाला सांगतो, ही पोरगच एक नंबरच आहे. आणि माझी जुनी मैफिल आहे सगळी, ही जुनी दोस्ती आहे माझी. बैल म्हणजे काय सर्वस्व नाही किंवा पैसे मला मिळाला, आम्ही व्यवहारात कुठलाही असा अडथळा काय ठेवला नाही. साध्या पद्धतीनं बाकींच्या कमेंट नको, व्यवहार कसा झाला, किती झाला, काही मी ठेवलेलं नाही. नक्कीच. ही घरगुती संबंध आहेत आमचं, हे आमचं आपलं कायम टिकाव होतं. हे आहे ना. आणि अजून त्यासनी काय म्हणलं, मी ह्या सर्जानंतर अजून पण बैल तयार करणार. नक्कीच. आणि अजून घोटकरासनीच देणार. बघा माझी मानसिकता कशी आहे. बरोबर. नक्कीच. हो. आणि कसं आहे, आता ते अरुण पाटलाचे ही वडील आहेत आप्पा, हवी लय आमची मैफिल म्हणजे मी 92-93 पासून जवळजवळ ह्यांच्या पैसे आहे. ही पोरं काय, ही 5वी-4थीला ही बारकी लंगुटी, ही बारकी कितवीला होता तेव्हा, किती होता नाना हे टीम पण बसली. आणि त्यांनी पण मला सांभाळलंय, तुम्हाला माहित नाही. मी एकटा दारोड्या होतो, ह्या माणसाने मला एकटं सांभाळलंय, तुम्हाला माहित नाही. हे आता परत कुणी काय सांगेल, काय कोण मुलाखती देतं, कोण काय म्हणतं, पण माझं जे काय संबंध आहे ह्या घराचे हे मलाच माहित आहे. नक्कीच. आणि बिकट काळात मला सांभाळलेलं आहे नानाने. आता एक पैसे आले किंवा आता सगळीकडेच आलं ते, आता सगळीच मोठी झाली ते पैसे. पण ते जो काळ होता त्यावेळेला, तुम्हाला सांगतोय 15-16 रुपये मध्ये मी मुंबईत जात होतो. आणि तिथनं त्या बघा त्या अजून माणूस आहे माया संग, किती 100-200 रुपये दिले तर घरी याचं माघारी. तेव्हा टँकरला त्या दुधाच्या 20 रुपये द्यायचं किंवा 15 रुपये द्यायचं, तर उतरायचं पनवेलला, ततनं चालत जायचं. कुठं वाहन बिन. ते आता डिगभर बिल्डिंग रस्त्यानं सगळं झालंय. नक्कीच. त्यावेळेचा काळ, त्यावेळेचा जवळजवळ मी त्यांच्या संग 25 वर्ष तर आहेच. 25-30 वर्ष जवळजवळ काळ माझा त्यांच्याशी आहे. आणि बैल मी एका चढीत एक दिली, चांगली बैल दिली. पण आता सर्जा जर पळतोयच, पण त्याच्या स्पीडच्या मागचं रहस्य तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय वाटतं स्पीडच्या मागचं त्याचं तुम्हाला माहित नाही. तो असताना घरची त्याची जी आय आहे, त्याची आय आहे असे, तो कसा शिंगापाशीच हात लावून देतो, तशी ती अजून मला वाटतं 4th-5व त्याचं वेत असेल. ते अजून पाठीमाग इथनं तुम्हाला कुठं शिवून देणार नाही दुसऱ्या माणसाला. असली आय पण तसलीच आहे. आणि बाप तर ह्यो मोठा सर्जा आगाव. आणि ती पैदास त्या दोघीची कॉकटेल आहे ती ही. आणि त्यामुळं काय माहित आहे का,
त्याला जास्त काय मला ह्याला शिकवाय त्रास झाला नाही तुम्हाला. फक्त पोरानं माझ्या कच केली तेव्हा बऱ्याच वेळा सुटून गेले ही, पण पोरगा माझा तसा आहे त्याला धरायसारखा मजबूत. ही सगळी आमची टीम असल्यामुळं मग हे झालं तयार सगळं. म्हणलं साज तयार झालाय. मग नानाला म्हणलं या एवढा वासरून न्यायचा ह्यामुळे त्या मला बी बैल इथं मिळत नव्हते. पैऱ्याला ही लोक मागायला लागली 40 आणि 50 हजार रुपये. मग नानाला म्हणलं एक करा, जगदीश कोळे आहे, अरुण आहे, नाना आहेत, ही 5-7 जण म्हणले न्या मुंबईत पळवून बघा तसं काय करतोय ते. बरोबर. असं आमचा व्यवहार आपला व्यवस्थित आपला खेळीमेळीत झालेला आहे. तुम्हाला हे घरातले घरगुती घरोप्याचा संबंध असल्यामुळे हे सगळं जुळून आलं. पण आणि बैल त्यांनी पळायला लागला म्हणजे त्यांनी बी पैरे केलेत मुंबईत. काय अक्षी माझ्याच एकट्या ह्याच्या बैल पळाला नाही. मुंबईत गेल्यानंतर त्याने पैर केले. तर मला एक त्या मोठ्या पायऱ्यात बैल गेला नसता. आपली परिस्थिती नव्हती ती की 50 आणि 60 हजार द्यायची वायदीन मी बैल घालीन म्हणून ती मागत होती. म्हणून तर म्हणलं मुंबईला न्या वासरू चांगलं पळतंय. तिथं गेलं त्यांच्या नशिबाने त्यांनी काय केलं, ती पहिल्यांदा पोलीस घातला, परत 2 शर्तीला पक्षा घातला कोणता तरी, आणि परत मथुरभर घातला. आता मथुरभर घातल्यानंतर उजेडत आला वासरू आणि मग पायऱ्याला फोन यायला लागला. म्हणजे त्यांचं बी त्यात श्रेय आहे. नक्कीच. अशी माझं एकट्याचं वैयक्तिक नाही, सगळ्याच श्रेय. बरोबर. ही जी टीम आहे त्यांची सगळी ही सगळी संघ आहे ती. बरोबर. आणि असा बैल तयार झालाय तो काय असा सगळ्याची साथ असल्याशिवाय झाला नाही. नक्कीच. आणि माझ्या बी घरच्यांची सगळ्यांची साथ आहे त्याला. तुम्हाला सांगतो अजून सुद्धा ती घरी मोबाईल मध्ये बघते. असं आहे. आता दावणीला तुमच्या बैल अजून आहेत का नाही? अजून आता माझ्याकडे 2 ह्याचा भाव एक आहे मोठा, पण तो काय मी देतच नाही. कारण का तो वस्ताच आहे, वाघाचा सोंगाड्याचा आहे वासरांचा. तो ह्यांचाच वस्ताच आहे. ही वासरूच त्यांनी तयार केले. म्हणजे वस्ता चांगला असला तर पैलवानचा. नक्कीच. बरोबर. गुरु चांगला असला किंवा शिष्य त्यावेळेला शिष्य चांगला होतो. शाळेत मास्तर कडक असला तर पोरग कडक शाळा अभ्यास करणार. रट्ट टाकून मास्तर हाणून मारून शिक्षण. बरोबर. नक्कीच. तसंच हे प्रकार आहे. नक्की. असं वासरू तयार केलंय ते.